ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती प्रखरतेने टीका करतायत. ते असं म्हणतायत की कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचं पत्र जे आहे ते बावनकुळेंनी जे लिहिलेलं होतं ते त्यांच्या ऑफिसमधूनच माझ्या हाती लागलेलं आहे आणि या अनुषंगाने ते त्यांच्यावरती टीका करतायत. खरं तर मी मनोज जरांगेंना कोण सल्ला देतं आणि कोण माहिती पुरवतं, मला वाटते हे मनोज जरांगे राजकारण करतायत. बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, शिरसाट साहेब असतील, खूप लोकांची नावं घेतलीत मनोज जरांगेंनी. मनोज जरांगेंना नक्की आरक्षणावर बोलायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटीवर बोलायचं आहे, प्रमाणपत्रावर बोलायचं आहे, त्याचा केमिकल लोचा झाला आहे मनोज जरांगेंचा. मनोज जरांगेच्या आडून हा मनोज जरांगे माझं एक असं आखलं नाही. मनोज जरांगे हा फक्त भावला आहे. ह्या मनोज जरांगेच्या तोंडून कोणतरी एक असा मोठा लीडर आहे की जो आपलं राजकारण ह्या मनोज जरांगेच्या माध्यमातून करतोय. मनोज जरांगेने आंदोलन करायचं, महाराष्ट्रातलं वातावरण गरम करायचं आणि आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा. असं काहीतरी एक वेगळं षड्यंत्र मला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. काय होते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, छगनरावजी भुजबळ साहेब आहेत. कुठला लोकप्रतिनिधी जो निवडणूक लढून राजकारणाचा एवढा प्रदीर्घ अनुभव असणारा माणूस कशाला असले उद्योग करेल हो? मग त्यामुळं मनोज जरांगेच्या डोक्यावर निश्चित परिणाम झाला आहे आणि एक कोणतरी मोठा माणूस आहे, हा माझा एक आरोप आहे त्यांच्यावर. मनोज जरांगे पाटील बावनकुळेवरती टीका करताना असं पण म्हणतायत की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आईनं त्यांना गरम दूध पाजलं असेल म्हणून त्यांचे वोट तसे झाले. दुसरी गोष्ट म्हणजे अजिंठ्यावेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये जे काही कोरीव चित्र आहेत अशा पद्धतीने बावनकुळे दिसतात, अशी असं त्यांनी त्यांच्यावरती टीका केली. आता मनोज जरांगे वैयक्तिक पर्सनल गोष्टीवर बोलायला लागलेत. आता जर बावनकुळे साहेबांना जन्माला येत असताना जर परमेश्वरानं ऑप्शन दिला असता तर त्यांनी तो ऑप्शन स्वीकारला असता की मला सौंदर्य दे, मला म्हणजे काय ते शारीरिक ठेवण दे. तो ऑप्शन नव्हता ना बावनकुळे साहेबांकडं. किंवा मला चांगल्या जातीत जन्म दे. तो बहुतेक मनोज जरांगेंना त्यांच्या देवाने ऑप्शन दिला होता वाटतं. मुळात शारीरिक व्यंग्यावर बोलणं हा कुठल्या पद्धतीचं राजकारण करतोय आणि कुठल्या पद्धतीचा द्वेष एखाद्या नेतृत्वाबद्दल, हे महाराष्ट्राचं राजकारण किंवा ही महाराष्ट्राचा एक महाराष्ट्र असा नाहीये. महाराष्ट्राची एक राजकीय भाषा आहे. महाराष्ट्राचा अदब मनोज जरांगे घालवतोय आणि वेगवेगळ्या माणसांना पर्सनल अटॅक करून हे चुकीचं आहे राजकारण. ते असं म्हणतात की मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परळीच्या टोळीच्या नादी लागलेत. संजय शिरसाटांवरती सुद्धा ते टीका करतायत. ते सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये सामील आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे सुद्धा यांच्यावरती सुद्धा निशाणा साधला आहे. नाही नाही, मनोज जरांगेंनी आता डायरेक्ट राजकारणात उतरावं आणि डायरेक्ट अटॅक करावा. काय झालंय, मी ओबीसी बांधवांना एक विनंती करेन की आज मंडल दिन आहे. आजच्याच दिवशी विश्वनाथ प्रताप सिंगांनी हा मंडलांचा रिपोर्ट स्वीकारला. ब्राह्मण ओबीसींचं आरक्षण मागायला येत नाही. मी आता खूप जबाबदारीनं बोलतोय. दलित बांधवांनी, आदिवासी बांधवांनी म्हणजे ह्या चळवळीनं ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून ओबीसीच्या वाट्याची लढाई त्यांनी लढलेली आहे. प्रश्न उरतो असा की दलितांना आपल्याला मतदान करावं लागते, राखीव मतदारसंघ झाले म्हणून, आणि ओबीसींना आपल्याला मतदान करावं लागतंय. याचं शल्य मनोज जरांगेच्या जो कोण गॉडफादर आहे त्याच्या डोक्यात आहे. त्यामुळं मनोज जरांगेला ते बोलायला लावतायत. पण ओबीसी बांधव जागे होतील, सुज्ञ होतील आणि आपल्या आरक्षणाच्या आड येणाऱ्या अशा प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करतील. जरांगे पाटील असं म्हणतायत की राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जर आम्हीच्या मराठ्याच्या जर नादी लागलं तर तुमचं राजकीय करिअर आम्ही संपुष्टात आणू, अशा सुद्धा त्यांनी थेट निशाणा त्यांच्यावरती साधला. तेच राजकारण करायचं का? मनोज जरांगेने एक पक्ष काढावा, निवडणुकीच्या राजकारणात उतरावं. अहो काय हा मनोज जरांगे बोलतो, कुठल्या भाषेत बोलतो, उतरवं ना राजकारणात. स्वागत असेल मनोज जरांगेंचं. काय एकनाथ शिंदेनी त्यांना अडवलंय का? देवेंद्र फडणवीसांनी अडवलंय का? बावनकुळेंनी अडवलंय? कुणीच अडवलेलं नाही ना त्यांना. आणि लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय ना सर्वांना. मनोज जरांगेंनी एक पक्ष पार्टी काढावी आणि ज्यांचं धोरण आवडलं नाही करावं. मग संविधान आणि संविधानामधल्या काय गोष्टी आहेत, मनोज जरांगे जरी मुख्यमंत्री झाला ना तरी ही प्रमाणपत्र, हे ओबीसीचं आरक्षण ते लिगली घेऊ शकत नाहीत. त्यामुळं मनोज जरांगेंचं जरा थोडंसं काहीतरी चिडचिड, समतोल ढळलेलं आहे.
पण महाराष्ट्रात अराजक निर्माण करतायत एवढं मात्र निश्चित. पण ते बोलताना थेट मुख्यमंत्र्याच्या आईचा नवरा काढतायत. हे बघा, प्रसाद लाड नावाचा एक माणूस आहे. तो माणूस बोलला की आम्ही शिवराळ भाषेत बोलत नाही, आमची ती संस्कृती नाही, आम्ही माझे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत. पण तेच प्रसाद लाड ज्या मनोज जरांगेची भलामण करतात, बाजू घेतात, त्याच मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांची आई वडील काढलेला आहे. आता मी त्या भाषेत बोलत नाही. मग माझा तर डाऊट आहे की प्रसाद लाडांनीच मुख्यमंत्र्यांना शिव्या द्यायला लावल्या की काय. माझा आरोप आहे, प्रसाद लाडच सांगतोय कुणाला, मनोज जरांगेला, की तू मुख्यमंत्र्यांना घाल शिव्या. हे भयंकर आहे. मी आरोप करतो डायरेक्ट. कारण लक्ष्मण हाकेने एक शिवी त्याला वापरली तर तो म्हणाला की आमची संस्कृती नाही. मग मनोज जरांगे एवढ्या शिव्या घालतायत, मनोज जरांगेला बोलत नाहीत बरं. म्हणजे आपला तो बाबिया आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणायचं आहे का प्रसाद लाडला. त्यामुळं खूप महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय. ओबीसीनी खूप जागरूक सावधपणे ह्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. आमच्या ओबीसी नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे, ठीक आहे त्यांची काही मजबुरी असेल, राजकारण असेल, पण ओबीसी जनतेनं, ओबीसी बांधवांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की आता 29 तारखेला मी अंतिम आंदोलन करणार आहे, त्यानंतर आंदोलनाची गरज नाही. मात्र 29 ऑगस्टचं अतिशय टोकाचं माझं आंदोलन असणार आहे. बघा, मनोज जरांगे मेला तरी संविधानाच्या मूलभूत ढाच्यांना, कायद्यांना, कानूनला हात लावता येत नाही. असं झुंड गोळा करून, मोर्चा काढून, उपोषणं करून मागणी लिगल करावी. आपल्या मागणीचा परिणाम इतरांच्या हक्क अधिकारावर होऊ नये. प्रत्येकाला या संविधानामध्ये मान सन्मान दिलेला आहे. आर्थिकदृष्ट्या गरिबांना इथं सवर्णांचं आरक्षण दिलेलं आहे, EWS. ओबीसींना काही निकष, पॅरामीटर्स ठरवलेले, त्यानुसार ओबीसींना आरक्षण मिळालं आहे. SC ST बांधवांचे काही ठरलेले निकष आहेत, त्यांना त्यानुसार मिळालं आहे. संविधान या व्यवस्थेमधल्या प्रत्येक शोषिताचा, वंचिताचा, पीडिताचा, गरिबाचा, दीनदलिताचा सगळ्यांचा विचार करतं संविधान. त्यामुळे संविधानात कुणाचा विचार केला नाही असं नाही. मनोज जरांगे हा एवढा भरटा माणूस आहे की ओबीसीचं आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यामधलं त्यांचा जो आपल्या मार्कांचा जो कटअप आहे हा SCBC पेक्षा जास्त आहे. मग SCBC सोडायचं आणि ओबीसी मध्ये यायचं, हाय मेरिटला कॉम्पीट करायचं. मनोज जरांगे फायदा करतोय का तोटा करतोय, हे मराठा बांधवांनी सुद्धा यावर विचार केला पाहिजे. मनोज जरांगे फक्त राजकारण करतोय असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. तर आता 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मण हाके मैदानात उतरतील का? त्यांची काय भूमिका असेल? लक्ष्मण हाके संविधानाची बात करतोय, लक्ष्मण हाके लोकशाहीतल्या तत्वांची बात करतोय, लक्ष्मण हाके ओबीसींच्या विजयंतीच्या हक्क अधिकाराची बात करतोय. मला माझ्या संविधानावरती विश्वास आहे. वेळ पडली तर आम्ही मोर्चे काढू, आंदोलनं करू, बैठका घेऊ, पण संविधानिक मार्गाने करू. एखाद्या माणसाला जर कळतच नसेल तर मग आमचीही कधी कधी सटाकते. त्यामुळं मनोज जरांगेला प्रति आंदोलन पण लोकशाही मार्गाने आम्ही निश्चित करू. येऊ घातलेल्या 1-2 दिवसामध्ये आम्ही बैठक घेऊ, आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ. निश्चित मनोज जरांगेला राजकारण करायचं असेल तर ओबीसी सुद्धा राजकारण करेल. मनोज जरांगे 29 ऑगस्टला जर आंदोलन करणार असेल तर त्याला प्रति आंदोलन म्हणून सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशी भूमिका लक्ष्मण हाके यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.